नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. आळंदी चरोली फाटा येथील मुक्ताई लॉन येथे राज्यस्तरीय भागवत वारकरी संमेलन संपन्न झाले. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते देहू संस्थानचे माजी अध्यक्ष व जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज बापूसाहेब देवकर महाराज यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, हरिभक्त परायण केशव महाराज उकडीकर आदी उपस्थित होते. यावेळी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब बोलताना म्हणाले की भागवत वारकरी संमेलन ही संकल्पनाच मुळी समतेचा आणि माणुसकीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त आहे. अशा वारकरी संमेलनातून माणुसकीचा संदेश समाजात रुजायला हवा. यावेळी सत्काराला उत्तर देताना देहू संस्थानचे माजी अध्यक्ष व जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज बापूसाहेब देवकर महाराज बोलताना म्हणाले, ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. आज या आळंदी क्षेत्रामध्ये, या पुण्य पावन क्षेत्रामध्ये भागवत वारकरी महासंघ आणि या संघाच्या वतीनं हा भव्य आणि दिव्य मोठा कार्यक्रम संपन्न होत आहे. याचे प्रमुख अतिथी आपल्या भारत देशाचे कृषी प्रधानमंत्री आदरणीय पवारसाहेब. चतुशताब्दीमध्ये ज्यांनी भक्कमपणे चतुशताब्दी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी करण्याकरता देहू संस्थानचे ते चतुशताब्दीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, असे आदरणीय आमचे तुकाराम महाराजांच्या वती सर्वदा असणारे लांडे साहेब. त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम मनापासून आयोजित केला, ह्या संघाचे सर्व पदाधिकारी, त्याच्यामध्ये आमचे भोकेले शास्त्री असतील, सोनर साहेब असतील, आमचे घोगळे गुरुजी असतील, त्यांचे सर्व सहकारी, आदरणीय श्रीनिवास पाटील इथं बसलेत, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आमचे सगळे फडकरी बंधू महाराज, समोर असलेला सगळा वारकरी जनसमुदाय, माझ्या माता भगिनी. मी अधिक बोलणार नाही. अतिशय 1-2 मिनिटाचीच मला वेळ आहे आणि त्या 2 मिनिटामध्येच माझा काही विचार आपल्या पुढं मांडणार आहे. संत मंडळी ही पुरोगामी विचाराचीच आहे महाराज. आदरणीय पवारसाहेबांनी आणि आम्ही 2 वर्षापूर्वी सोनर साहेबांना लिहिलेलं उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा या पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय पवारसाहेबांनी केलं होतं. आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये किती पुरोगामी विचार सांगितलेले आहेत आणि त्याची सहज उदाहरणं त्यांनी दिली. आणि मी तेच सांगणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आमची जर खऱ्या अर्थानं आज प्रगती कुठं थांबत असेल तर आम्ही फक्त एकामेकाचा मत्सर करण्यामध्ये आमचा जास्त वेळ घालू. आणि तुकाराम महाराज सांगतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर. मग आम्ही सगळे एक आहोत हे तुकाराम महाराजांनी 425 वर्षापूर्वी सांगितलं. आम्ही ज्यावेळेस दिल्लीमध्ये तुकाराम महाराजांच्या नाण्याचं प्रकाशन केलं आणि त्यावेळेस अर्थमंत्री बाळासाहेब विखे पाटील होते आणि प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी होते. आणि तुकाराम महाराजांचा विचार त्यांनी त्या काळामध्ये सांगितला. सगळ्यांनी कौतुक केलं पाटील साहेब की तुकाराम महाराज का नाना निकला, बहुत बड़ा काम किया वाजपेयी, तुमने बडा काम किया. त्यांची हिंदी आता उंचीची होती आणि सगळ्यांची भाषणं झाली आणि अध्यक्षीय भाषण वाजपेयी साहेबांचं होतं. आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि म्हणाले, हे सब लोग कहते, बाळासाहेब विखे पाटील कहते, राम नाईक, जसवंत सिंह कहते, डॉक्टर सदानंद जी मोरे कहते, बहुत बड़ा काम किया, तुकाराम महाराज का नाना लिखा. त्यावेळेस त्यांनी उत्तर त्याला दिले कि मैंने तो मामूली काम किया है, एक धातु का नाना निकला है. तुकाराम महाराज का इतना बड़ा काम है, हमारा नाम कितने दिन लोग ले जाएंगे. जब तक हमारा सरकार है तब तक वाजपेयी अच्छा है, वाजपेयी का सरकार खत्म हो जाएगा, वाजपेयी खत्म हो जाएगा. तुकाराम महाराज का नाम जब तक चंद्रसूर है तब तक रह जाएगा. इतना ही बड़ा काम उनका है. उन्होंने बड़ी क्रांति की है. उन्होंने खाली भजन पूजन नहीं किया, वो बड़े आक्रमक थे. भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाथाळाची देऊ माथा काठी, अशा प्रकारचे तुकोबारे होते. आणि त्यांचं खूप शब्दात वर्णन केलं. आमच्या जळगावकर महाराजांनी अर्ध प्रमाण सांगितलं, मी पूर्ण सांगतो. वाजपेयीने ते प्रमाण तिथं सांगितलं.
और जिस देश में जातियों में झगड़ा होता है वो देश कभी आगे जा नहीं सकता, वो देश क्रांति नहीं कर सकता। सब जातियों का उन्होंने संगठन किया है। उन्होंने 400 साल पीछे कहा है कि कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेनाना हिजान विष्णुदास सोखा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, ये सब जातियों का संगठन किया है। उन्होंने अंधश्रद्धेवरती फार मोठा प्रहार केला। त्यांनी त्या काळात सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, केवढा मोठा प्रहार आहे। डोई वाढवून केस भूती आणि ती अंगास ते नव्हती संत जनते ते नाही आत्मकून, हे 400 वर्षापूर्वीचा विचार तुकाराम महाराज सांगतात। हे किती पुरोगामी विचाराचे आहेत। ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्याय सांगतात, इंटरनेटचा शोध लावून आडमायेचे वस्त्र लावून खेळवी एकला सूत्र बाहेरी नटी छायाचित्र लक्ष 84, तेवढा पुरोगामी विचार आहे। निस्ती शेती नांगरून पिकणार नाही, त्याला ज्ञानोबाराय सांगतात भांडवल उपलब्ध झालं पाहिजे आणि ते भांडवल शेतीला जास्तीत जास्त उपलब्ध होण्याकरता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा नेहमी प्रयत्न असतो। म्हणून हे संतांच्या विचाराचे लोक आहेत की त्यांनी त्या काळात सांगितलं, काय सांगितलं त्या काळामध्ये, तर भूमी विजय नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन या लाभो अपारू कृषीजीने। माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी कर्णवत वस्तीतील सजाई ट्रेविंग ब्लॉक घेऊन येत आहेत आपल्यासाठी आकर्षक ट्रेविंग ब्लॉक, योग्य किंमत, आकर्षक डिझाईन आणि नवनवीन डिझाईनचे एकमेव ठिकाण म्हणजे सजाई ट्रेविंग ब्लॉक। सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दर आणि उत्तम क्वालिटीचे ट्रेविंग ब्लॉक मिळण्याचे ठिकाण म्हणजे सजाई ट्रेविंग ब्लॉक। तसेच येथे घरपोच सेवा देखील उपलब्ध आहे। तुमच्या स्वप्नातील घर सजवा आमच्या सजाई ट्रेविंग ब्लॉक येथील आकर्षक नवनवीन आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध असलेल्या ट्रेविंग ब्लॉकने। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता सजाई ट्रेविंग ब्लॉक, प्रोप्रायटर भागवत कर्णवर पाटील, माळशिरस मुसवड रोड, कर्णवर वस्ती गोरडवाडी, तालुका माळशिरस। मोबाईल नंबर 95 27 37 37 63, 86 25 90 70 39।